श्री स्वामी समर्थ. मागच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं आहे वास्तुशास्त्रानुसार कोणकोणत्या वनस्पती आपण लावल्या पाहिजेत. यासुद्धा ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत घरासाठी वास्तू वनस्पतींचे फायदे, कोणकोणती झाडे लावली पाहिजेत, घरात कोणकोणती झाडे लावू नयेत आणि वास्तू वनस्पतींच्या मांडणीबद्दल सूचनासुद्धा या ब्लॉगमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. घरासाठी वास्तू वनस्पतींचे फायदे. वास्तुशास्त्रानुसार घरात झाडे ठेवणे शुभ मानले जाते. झाडे तुमच्या घरात अंतर्गत सजावटीचे सौंदर्य वाढवतात. चला घरासाठी वास्तुशास्त्रीय झाडांच्या काही फायद्यांवर आपण प्रकाश टाकूया. वास्तुशास्त्रानुसार वनस्पती वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतात. त्या सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासही मदत करतात. वास्तू वनस्पती ऊर्जेचा प्रवाह आणि संतुलन राखण्यास मदत करतात. काही वास्तू वनस्पती कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारण्यासही मदत करतात. वास्तू वनस्पती रहिवाशांच्या आर्थिक स्थितीवर देखील परिणाम करू शकतात. वास्तू वनस्पती सभोवतालच्या वातावरणातील सर्व नकारात्मक घटक दूर करून हवेची गुणवत्ता सुधारतात. वास्तू वनस्पती कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी समृद्धी आणि सुदैव आकर्षित करण्यास मदत करतात. वास्तू वनस्पती तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे सर्वांगीण आरोग्य सुधारते. वास्तू वनस्पती शांतता वाढवतात आणि झोप लागण्यास मदत करतात. तथापि वास्तूनुसार वनस्पतींची योग्य जागा निवडणे देखील आवश्यक आहे. जर वनस्पती वास्तूनुसार नसतील तर त्यांचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि दुर्दैव ओढू शकते. 2. घरासाठी वास्तू कोणती झाडे महत्त्वाची आहेत. घरात सकारात्मकता, सुदैव आणि आनंद आणण्यासाठी वास्तूत लावता येणाऱ्या वृक्षांची यादी येथे दिलेली आहे. 1. कडुलिंबाचे झाड. कुटुंबात सुख आणि उत्तम आरोग्य येण्यासाठी कडुलिंबाचे झाड हे वायव्य दिशेला लावावे. 2. आंब्याचे झाड. आंब्याचे झाड घराच्या पश्चिम, दक्षिण किंवा नैऋत्य कोपऱ्यात लावावे. तसेच योग्य प्रकारे वाढवल्यास ते प्रगती आणि स्थिरता आणते. 3. नारळाचे झाड. नकारात्मकता दूर करण्यासाठी नारळाचे झाड वाढवण्यासाठी बागेची दक्षिण किंवा पश्चिम दिशा सर्वोत्तम आहे. 4. केळीचे झाड. केळीचे झाड वाढवण्यासाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम आहे. यामध्ये आपण दिशा सुद्धा सांगितलेल्या आहेत. आणि शेवटचं म्हणजे अशोक वृक्ष. वास्तूनुसार अशोक वृक्ष हे वाढवण्यासाठी उत्तर दिशा सर्वोत्तम आहे. वास्तूनुसार घरात कोणती झाडे लावू नयेत ते आपण पाहूयात. वास्तू वनस्पती आणि झाडे तुमचे घर ताजेतवाने ठेवण्याचा आणि सकारात्मकता आकर्षित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तथापि वास्तुशास्त्रानुसार काही वनस्पती अशा आहेत ज्या तुम्ही तुमच्या घरात लावू नयेत, त्या आपण पाहूयात. 1. बाभूळ. वास्तुशास्त्रानुसार बाभूळ नेहमी घराबाहेर लावावे. घरात लावल्यास त्याचा नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 2. चिंच. वास्तूनुसार चिंचेची झाडे घरात वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. खजूर. वास्तुशास्त्रानुसार घरात खजुराची झाडी ठेवण्याची शिफारस केली जात नाही, त्यामुळे गरिबी येते. कापसाचे झाड. आपल्या घरात कापसाचे झाड कधीही लावू नका. घरात ठेवल्यास कापसाची झाडे घरात प्रतिकूल परिस्थिती आणि दुर्दैव आणू शकतात. निवडुंग. वास्तुशास्त्रानुसार निवडुंग घरात वाईट ऊर्जा पसरू शकतो. काटेरी आणि तीक्ष्ण वनस्पती नकारात्मक ऊर्जा धारण करतात. घरात ठेवल्यास ते दुर्दैव आणू शकते आणि तणाव व चिंता निर्माण करू शकते. बोनसाय. घरात बोनसाय किंवा कृत्रिमरित्या वाढवलेली खुजी झाडे ठेवणे अशुभ मानले जाते, कारण त्यामुळे कुटुंबाच्या वाढीस अडथळा येऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार बोनसायमुळे कुटुंबातील सदस्यांना आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. बोनसाय वरांड्यासारख्या मोकळ्या जागेत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. वास्तू काय मांडणी केली पाहिजे वनस्पतींची ते आपण पाहूया. घरात वास्तू वनस्पती ठेवण्यासाठी येथे काही गोष्टी आहेत ज्याची तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही झाडे लावण्याचा विचार करत असाल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात झाडे लावणे टाळा. जेव्हा तुम्हाला घरात वास्तू वनस्पती ठेवायच्या असतील तेव्हा रस सोडणाऱ्या वनस्पती टाळणे उचित ठरते. आपल्या घराजवळ वड किंवा पिंपळासारखी झाडे लावणे टाळा. या झाडांची मुळे खोलवर जातात आणि त्यामुळे घराच्या पायाला संभाव्य नुकसान होऊ शकते. घरी मोठी झाडे लावणे टाळा, जेणेकरून सकाळच्या सूर्यप्रकाशात अडथळा येणार नाही. घराच्या नैऋत्य दिशेला नारळाची झाडे लावा. नारळाची झाडे अशा प्रकारे लावावीत की ज्यांची सावली घरावर पडू नये. घरात काटेरी झाडे ठेवणे टाळणे महत्त्वाचे आहे. तथापि गुलाबाचे रोप या नियमाला अपवाद आहे. जर तुम्ही तुमच्या घरात केळीचे झाड लावण्याचा विचार करत असाल तर ते घराच्या ईशान्य दिशेला लावावे. उचित ठरते ते झाड लावल्याने घरात उत्तम आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा नांदते. श्री स्वामी